स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सुख आणिक दुःख यांना सांधते आहे. जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. Happy birthday, dear Abhishek. Happy birthday to you. सॉलिड आहे ना पार्टी. हो मज्जा येते रे. तू नाही नाचत आहे? नाही मला नाहीये डान्स करता. मला थोडी नाचता येत आहे. चल आपण नाचूया. नाही नको. Hey now, hear what I say now. Happiness is just around the corner.
Come on. Come on. Let's dance. Stop it, यार. काय प्रॉब्लेम काय तुझा? Excuse me. तिला नाचायचं नसेल तर कशाला कंपल्शन करतो? Mind your own business. यू माइंड युअर बिझनेस. ओके, शी इज विथ मी. She is with me, man. हे बघ, कूल डाऊन, शांत हो. काय चाललं काय होतं तुझं? दॅट गर्ल ऍक्टिंग चीप यार. कसा वागत होता नेहाशी तो? मग तुला काय प्रॉब्लेम आहे? से नेहा होती तिथं. दॅट्स द पॉइंट. मी तुला हेच सांगतोय, यू आर इन लव्ह विथ हर. तसं काही नाही. आय वॉज जस्ट बिंग प्रोटेक्टिव्ह. बिंग प्रोटेक्टिव्ह. हे बघ, तो तर ऍडमिट कर, यू हॅव फिलिंग्स फॉर. ओके, कम ऑन यार, स्पीक अप. सेन तुम्हाला पकवतोस आता. व्हाट पकावतोय यार? लव के बारे में मैं सब कुछ जानता हूँ. ओके, जस्ट गो टू हेल्प. नेहा, नेहा यार, हे बघ, तिला आता जाऊ दे. एक शब्द बोल नकोस तू. सही गडबड तुझ्यामुळे झाली. मी काय केलंय? मी ऐकलं यार सगळं. सो व्हॉट? तू खड्ड्यात जा यार. हा नीरज असा का वागला? किती चिडला होता तो. त्याला एवढा चिडलेला कधीच पाहिला नाही. माझा तर विश्वासच बसत नव्हता. माझ्याशी मिसबिहेव केलेलं नीरजला न आवडणं ठीक आहे, पण तो एवढा रिॲक्ट झाला म्हणजे कदाचित सेन म्हणला तसा तो माझ्या प्रेमात वगैरे तर. मग तो मला बोलला का नाही की आता असं झाल्यावर तो बोलणारच नाही? मी फोन करू का त्याला? नाही, नको, तोच करेल मला. अगो बाई नेहा, अगो कधी आलीस तू? मला कळलं सुद्धा नाही. अगं आत्ताच आले. कशी झाली पार्टी? ठीक होती. मजा आली ना? हो. बरं, नीरजने सोडलं का तुला? नाही ग, प्रियमनी सोडलं. तू कॉफी घेतेस का? नाही, नको, मला अभ्यास आहे. तो झाला की मग मी झोपीन. फार दमलीस का? बरं, घे विश्रांती घे मग. हं? हाय, आत येऊ का? आर्य झोपलाय वाटतं. हो. पाणी मिळेल का? थँक्यू. तुला बरं वाटत नाहीये का? यू लुकिंग पेल. No, I'm all right. Perfectly all right. काही प्रॉब्लेम आहे का? Problem? नाही, काही प्रॉब्लेम नाही. अवंतिका, आय एम सॉरी. परवा जे मी तुला बोललो त्याबद्दल मनापासून सॉरी म्हणतोय. इनफॅक्ट असं कर्टली बोलायला नको होतं, पण मला काही तुला दुखवायचं नव्हतं. तसा माझा हेतूही नव्हता. त्यामुळे तू अपसेट होऊ नकोस प्लीज. नाही, त्यात अपसेट होण्यासारखं काहीच नाही.
तुम्हाला तुमच्या मुलाबद्दल वाटणारी ओढ मी समजू शकते, पण तरीही आपल्या दोघांमध्ये जे काही झालं ते चव्हाट्यावर येऊ नये एवढीच माझी इच्छा आहे. आय कॅन अंडरस्टँड. पण मी इथे पुण्यात तुला त्रास द्यायला किंवा तुझ्यावर काय पाळत ठेवायला किंवा नजर ठेवायला वगैरे असं आलेलो नाहीये. मी इथे माझा बिझनेस सुरू करतोय आणि त्यासाठी मला वारंवार यावं लागतंय. आणि ऑब्व्हियसली इथे आल्यावर मला आर्यची ओढ लागते, त्याला भेटावंसं वाटतं. इतकंच. प्लीज हे तू समजून घे. तरीही शक्यतो या घरात तुम्ही येणं टाळलं तर बरं होईल. इट्स गुड फॉर बोथ ऑफ अस. ओके, आय कॅन अंडरस्टँड. आय टेक केअर. निघू मी? काही चहा वगैरे? नो, नथिंग. थँक्स. टेक केअर. इतकी लबाड आहे ना ही जुई. अगं सारखे काहीतरी प्रश्न विचारून भंडावून सोडते बघ अगदी. का ग, काय झालं? काय विचारलं प्रश्न? काही नाही. अगं पण नाही, सांग मला काय प्रश्न विचारला तिने? हा सगळा टीव्हीचा परिणाम. अगं तू हसतच राहणार आहेस का काय विचारलं ते सांगणार आहेस? अगं मला विचारत होती, माई मला विचारत होती, तू आणि आजोबा. हे बघ, तू आता नाही सांगितलंस ना तर जाऊन मी तिला विचारे ना. नको ग बाई. मग सांग. मला विचारत होती, तू आणि आजोबा हनीमूनला कुठं गेला होतात? माई मग तू काय सांगितलंस? तू गप ग. ए असं नाही हा, काय सांगितलं सांग ना. माई, लहान मुलात क्युरिओसिटी असण्याबद्दल प्रश्न नाही, पण आपली जुई जरा जास्तच क्युरियस आहे. आणि असे नेमके चिमटीत पकडणारे प्रश्न विचारते बघ, की काही उत्तरही देता येत नाही. जुईना अगदी शशांक दादाच्या पावलावर पाऊल ठेवले. आणि तोही असाच. तिच्या आणि त्याच्या आवडीही खरंच सारख्या. तिला सुद्धा त्याच्यासारखंच असं भजी वडे असंच खायला आवडतं. आणि आईला काय आवडतं? चीज सँडविच. हो ना, मी तिला म्हणलं सुद्धा की तुझी आई रागवेल तुला असं काहीतरी खायला दिल्यावर. तर मला म्हणाली, तिला कोण सांगणार? मग मग काय, तिला खात्री आहे मी नाही सांगणार तिच्या आईला म्हणून. तिला माहितीये ना तुझं आणि तिचं पटत नाही म्हणून. तसं नाही ग, पण म्हणजे समजा मी तिला आधी म्हणलं असतं तर तिच्या आईनंच मला पुन्हा शिकवलं असतं की तुम्ही तिला असं खायला का दिलं म्हणून. पण माई, या मुलीचं कौतुक करावं ना तितकं थोडं आहे. खरं. तिची जी विचार करण्याची पद्धत आहे ना ती अगदी शशांक दादासारखी आहे. हो ना? खरंय ग. मला तर कधी कधी असं वाटतं, या पोरीला माझीच कधीतरी दृष्ट लागेल की काय. खरंय. नीरज, का आणलास मला तू इथे? तुझ्याशी बोलायचं होतं. बोल. नेहा, काल पार्टीमध्ये जे काय झालं त्याबद्दल आय एम रिअली सॉरी. तो सेन वेडा आहे का, काही पण फालतू बडबड करत असतो. ही टॉक्स एनी शिट, माहिती आहे का. पण काल तो जे काय बोलला तसं माझ्या मनात तसं काही नाही आहे. आणि मला माहिती आहे तुझ्या मनात पण तसं काही नाही आहे. कोणी सांगितलं? नेहा,
माझ्या मनात तसं आहे. काय बोलतेस तू नेहा? तुला माहितीये मी काय बोलतेय ते. अगं नेहा, हे बघ, नीरजला मी आवडत नाही का? मला माहितीये तू काही बोलणार नाहीस ते. नेहा, तू माझी चांगली मैत्रीण आहेस. हे विचार मनातनं काढून टाक. मग काय करू मी? अगं कॉन्सन्ट्रेट ऑन स्टडीज. अभ्यास तर मी करतेच आहे रे, पण तू मला एक सांग, ह्याचा आणि अभ्यासाचा काय संबंध? हो इकडे या ना. काय आहे? अहो, पटकन या हो. काय झालं काय? काय ते नेहा आणि नीरज बोलतायत, त्यात काय? कसे बोलतायत? वा, नवीन लग्न झाल्यानंतर आपण सुद्धा असंच बोलत होतो, आठवतंय तुला? गप्प बसा. अहो त्या करकरीण बाईनी पाहिलं ना तर गजब करेल. हो, काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. ए कसे छान बोलतायत नाही अगदी. दिस इज व्हॉट आय फील फॉर यू. आणि मी त्यातला फ्रँकली सांगून टाकलो. नेहा, आय अप्रिशिएट युअर फिलिंग्स, पण आता नाही नेहा. देयर इज अ राईट टाइम फॉर एव्हरीथिंग. प्रेमात पडणं खूप सोपं असतं का नेहा? पण अजून आपल्याला खूप शिकायचं आहे. आपली करिअर्स आहेत अजून. तुला मेडिकलला जायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे. सो लेट्स बी प्रॅक्टिकल नेहा अँड कॉन्सन्ट्रेट ऑन स्टडीज. बिलीव्ह मी नीरज, दिस इज नॉट गोइंग टू अफेक्ट माय स्टडीज. कसं प्रूफ करून दाखवू मी तुला? ओके, प्रूफ करायचं आहे तुला? मग यावर्षीच्या एक्झाममध्ये टॉप करून दाखव. नीरज, इफ यू आर सो शुअर अबाउट युअर फिलिंग्स अँड वॉन्ट टू प्रूव्ह इट, तू यावर्षीच्या एक्झाममध्ये टॉप करून दाखवच. ठीक आहे, मी यावर्षीच्या एक्झाम्समध्ये फर्स्ट येऊनच दाखवीन. बघ हा, प्रॉमिस? प्रॉमिस. ए कसे छान बोलतायत नाही अगदी. आणि नेहा, एक लक्षात घे, काही जरी झालं तरी तू माझी खूप चांगली मैत्रीण आहेस. आय विल ऑलवेज बी देअर फॉर यू. थँक्स. तुझी आई बोलत असेल. बरं ठीक आहे, मी निघते मग. बाय. बाय. त्याला बोलवा आतमध्ये, नीरजला. नीरजला तर बोलतायत चांगलं. अहो गेली ना ती, बघा ना. ए ए नीरज, नीरज, नीरज. नमस्कार साहेब. नमस्कार म्हटलं साहेब. आजकाल येण्याची वेळ बदललीत वाटतं. Shut up. ठीक आहे, गप्प बसायला सांगतात, गप्प बसन बापड्या. पण हे शटअप म्हणून किती लोकांची तोंड बंद करणार आहात? का? इथल्या सोसायटीच्या लोकांना दुसरी कामं नाहीत, हेच धंदे आहेत. धंदे नाही साहेब, चुकला. उत्सुकता, उत्सुकता असते. उत्सुकता आहे तुला? उत्सुकता आहे तर ऐक. ही बायको आहे माझी, ही बायको आहे माझी आणि तो मुलगा आहे माझा. झालं समाधान? नाही नाही नाही, समाधान? आमचं समाधान कुठलं साहेब? तुमचंच झालं असेल ना समाधान. चौकशा बंद करा म्हणून. तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला काय करायचं मला सांगा ना. सौरभ! तुम्हाला वेळ जात नाही का? मी तुम्हाला दाखवतो वेळ कसा घालवायचा.
कवयित्री